नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय वर्ष बीएडच्या 205 केमिस्ट्री या विषयाची मॉक टेस्ट घेऊन आलेलो आहोत। या व्हिडिओमध्ये आणि यापुढील अशा 1 ते 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्री या विषयाची जी काही 2 युनिट आहेत त्यामध्ये कंटेंटचा जो भाग आहे त्याविषयीची माहिती सांगणार आहे। यामध्ये काही कंटेंट आणि काही क्वेश्चन असा फॉर्मॅट असणार आहे। तर कंटेंट युनिट नंबर 1 आणि 2 याच्यामध्ये काय काय टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स, त्यानंतर पिरियडिक टेबल, अल्केन अल्काइड्स, अल्कोहोल फेनॉल इथर्स आणि त्यानंतर सेकंड याच्यामध्ये युनिटमध्ये सॉलिड स्टेट, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, स्टेट्स ऑफ मॅटर, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असे वेगवेगळे टॉपिक आहेत। त्यातील काही काही टॉपिक जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। तर पाहूया, सुरुवातीला पिरियडिक टेबल याविषयी माहिती पाहणार आहोत। आता मूलद्रव्यांचे जे काही वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाचा पहिला जो प्रयत्न आहे तो 1829 मध्ये डोबेरानर यांनी केला आहे। यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी काय केले, समान गुणधर्माचे 3 मूलद्रव्यांचे जे काही गट तयार केले आहेत आणि त्या गटांना त्रिक असं नाव दिले। तर प्रत्येक त्रिकामध्ये जे काही मधलं मूलद्रव्य आहे ते मधल्या मूलद्रव्याचं जे काही अणुवस्तुमान असते साधारणतः 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं असतं, हे डोबेरानर यांनी सांगितलेलं आहे। उदाहरणार्थ सपोज सोडियमचं जे काय आहे अणुवस्तुमान जर 23 आहे तर ते लिथियम आणि पोटॅशियम यांच्या या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या बेरजेच्या सरासरी इतके दिलेलं आहे। तसंच त्यानंतर जे आहे न्यूलंड यांनी जो काही नियम सांगितले अष्टकांचा, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सोडियम हे लिथियम पासून 8 मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत। म्हणजेच काय आहे, मूलद्रव्यांची चढत्या अणुवस्तुमानांच्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या जे काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माप्रमाणे हे असतात। हे जर आपण इंग्लिशमध्ये पाहायचं ठरवलं तर डोबेरानरची काही त्रिक आहेत। डोबेरानर arrange the elements in several group of 3 elements each called triad with similar properties. He found that in triads the atomic weight of middle element is about half of the sum of the first and third element. This relationship is known as the law of triads. For example, sodium 23, lithium 7 and potassium 39. 39 plus 7 divided by 2 is equal to 23. Then Newland's law of octave. Newlands arranged the elements on the basis of increasing order of their atomic weight and noted that the properties of every 8th element resemble the property of first element, just like the octave of music. This is known as the Newland's law of octave, in which sodium is resemble with the lithium. त्यानंतर जो आलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटले, मूलद्रव्यांचा जो काही मेंडेलिव्हचा जो आवर्ताचा नियम आहे तो त्यानंतर आलेला आहे। मूलद्रव्यांचे वर्गीकरण करताना मेंडेलिव्हची जी काही नवीन आवर्त सारणी आहे त्याचा नियम आलेला आहे। त्यामध्ये मूलद्रव्याचा अणुअंक Z म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असताची प्रोटॉनची संख्या इथे सांगितलेली आहे। मग आता जे आपण नवीन जी काही माहिती पाहणार आहोत, मॉडर्न पिरियडिक लॉ अँड लॉंग फॉर्म पिरियडिक टेबल। मग त्यामध्ये जे काही लॉंग फॉर्म पिरियड टेबल आहे म्हणजे पिरियड टेबल कशा पद्धतीने मांडणी केली आहे पिरियड टेबलची ते पाहणार आहोत। त्यामध्ये आतापर्यंत 118 मूलद्रव्ये जी आहेत ती निसर्गामध्ये आढळून आलेली आहेत। म्हणजे 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण कशा प्रकारे केले, कोणत्या कोणत्या खंडामध्ये केले ते पाहूयात। आता याच्यामध्ये 103 ही दिलेली आहेत मूलद्रव्य। त्यामध्ये वेगवेगळे जे काही गट दिले आहेत 1 ते 18 हे जे काय आहेत ते गट आहेत आणि 1 ते 7 जे आहेत ते आवर्त आहेत। म्हणजेच काय, हे व्हर्टिकल रो आहेत, उभे जे काय आहेत रकाने त्याला आपण गण म्हणतोय आणि हे आडवे जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण आवर्त म्हणतोय। म्हणजे हे सगळे मूलद्रव्य आहेत ना 4 खंडामध्ये विभागलेले आहेत। पहिले 1 आणि 2 जे गण त्याला S खंड म्हणतोय, 3 ते 12 पासून D खंड, 13 ते 18 पर्यंत P खंड आणि खालचे जे 2 आहेत लॅन्थिनिड आणि ॲक्टिनिड याला म्हणतो F खंडामध्ये याचं डिवायडेशन झालेलं आहे। आता हे कशा प्रकारे याची वैशिष्ट्ये आहेत ते देखील आपण पाहणार आहोत, कुठली कुठली वैशिष्ट्ये जी याच्यामध्ये सांगितलेली आहेत। मग अशी म्हटले तेच आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात आणि 18 उभे स्तंभ आहेत त्यांना गण असे म्हणतात। 7 ओळींच्या व्यतिरिक्त स्वतंत्र ज्या 2 ओळी दिल्या आहेत तळाशी त्यांना लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनाइड असे म्हणतात।
म्हणजे संपूर्ण आवर्त सारणी जी आहे ती एस, पी, डी आणि एफ खंडात विभागलेली आहे. एस खंड हा गण 1 आणि 2 चा आहे. सुरुवातीला पाहिला आपण अल्कली मेटल्स आहेत त्याच्यामध्ये. गण 13 ते 18 हे पी खंडात आहेत. गण 3 ते 12 डी खंडामध्ये येतात. तर डी खंडातले जे काही मूलद्रव्य आहेत त्यांना संक्रामक मूलद्रव्य असं इथं म्हटलं जातं. आणि आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे. या नागमोडी जी काही रेषा आहे त्या रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले आहे. त्यामध्ये काही धातू, पी खंडामध्ये धातू, अधातू आणि धातू सूर्याचे 3 प्रकार आहेत. आता कुठल्याही ग्रुपमध्ये वरून खाली जाताना फ्रॉम टॉप टू बॉटम मूलद्रव्याची विद्युत घनता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाते आणि विद्युत ऋणता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढते आणि विद्युत घनता कमी होते. मूलद्रव्यांची विद्युत घनता किंवा ऋणता जेवढी जास्त आहे तेवढी त्यांची अभिक्रियाशीलताही जास्त असते. पहा याच्यामध्ये मागाशी सांगितलं बघा, फ्रॉम टॉप टू बॉटम आणि फ्रॉम लेफ्ट टू राईट. इथं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जशी जास्त असेल मूलद्रव्याची तसं ते मूलद्रव्य जास्त सक्रिय असतं. पहा इथं एस ब्लॉकमध्ये आहे ते अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल, आम्लारी धातू आणि आम्लारी मृदा धातू. ट्रान्झिशन मेटल संक्रामक मूलद्रव्य आहे ती. बेसिक मेटल्स ॲल्युमिनियम, गॅलियम हे बेसिक मेटल्स आहेत या कलरमध्ये दाखवलेले. मेटलाइट्स हे मेटलाइट्स आहे सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक. नॉन मेटल्स कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, हॅलोजन्स. आणि नोबल गॅसेस हेलियम टू this one helium, neon, argon, krypton, xenon, radon. Then lanthanum to lutetium, and then last one is actinium to lawrencium. AF खंडामध्ये आहेत हे. आणि लॅन्थेनाइड जे आहे लॅन्थेनाइड ते तिसऱ्या ग्रुप पासून सुरू होते. पहा इथे तिसऱ्या ग्रुपमध्ये जे आहे तिसऱ्या ग्रुपमधील 6व्या आवर्तामध्ये थर्ड ग्रुप अँड 6th पिरियड पोझिशन ऑफ लॅन्थेनाइड देर. आणि ॲक्टिनाइडची पोझिशन काय सांगितलेली आहे तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि 7व्या पिरियडमध्ये थर्ड ग्रुप अँड 7th पिरियड ॲक्टिनाइड्स आर सिच्युएटेड. हेच आपण इंग्लिशमध्ये पाहूया. 118 elements are known to the scientific world. Dobell and strides, the atomic mass was approximately equal to the mean of the atomic mass of the 2 other elements. Newland's law of octave, every 8 element had properties similar to those of first. For example, sodium is the 8th element from the lithium. Properties of elements are periodic function of their atomic numbers. Properties of elements कशा प्रकारे हे केले सांगितले असतात periodic function of their atomic numbers. Next one, the entire periodic table is divided into 4 blocks S, P, D and F. S block contains group 1 and 2. Group 13 and 18 constitute P block. Group 3 to 12 constitute D block. The D block elements are called transition elements. The zigzag line can be drawn in the P block of the periodic table. The 3 additional types of elements: metals, non-metals and metalloids. The metalloids elements lie along the border of this zigzag line as we have shown in the earlier figure. जी नागमोडी रेषा आहे metalloids elements lie along the border of the zigzag line. All the metals lie on the left hand side of the zigzag line while all the non-metals lie on the right hand side of the zigzag line. While going downwards in any group, the electropositivity of element goes on increasing. Means from in the first S block elements, there are different S block in the S block there are different elements are there, and hence from top to bottom electropositivity of elements are increased. From lithium to francium, from beryllium to radon, electropositivity is element goes on increasing, while their electronegativity is goes on decreasing. While going from left to right in any period of the electronegativity of element goes on increasing. Means from lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon. Electronegativity of element goes on increasing while their electropositivity goes on decreasing. Larger the electropositivity or electronegativity of the element, higher is the reactivity. त्यानंतर आपण पाहूया हॅलोजन कुलातील प्रवणता. हॅलोजन म्हणजे ग्रेडेशन हॅलोजन फॅमिली. 17 जो नंबरचा गण आहे त्या गणामध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे इथे सर्वसाधारण रेणूसूत्र जे आहे X2 असे आहे. या गणामध्ये वरून खाली येत असताना त्यांच्या भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसून येते. फ्लोरीन, क्लोरीन हे वायू आहेत. फिजिकल स्टेट जे आहेत त्यांची बदलते. फ्लोरीन अँड क्लोरीन हे जे आहे ते वायू आहेत. त्यानंतर ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. याला आपण हॅलोजन कुलातील प्रवणता असे इथं म्हणतोय.
Gradation in halogen family. The group 17 contain the member of the halogen family: fluorine, chlorine, bromine, astatine, iodine, astatine. And in this, all of them have general formula X2. A gradation is observed in their physical state down the group. Thus, fluorine and chlorine are gases, bromine is liquid, and while iodine is a solid. आता पुढचा मुद्दा आहे संयुजा. मूलद्रव्यांचे जे काही अणू आहेत त्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये असणारी जी काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती म्हणजे काय आहे? संयुजा. संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. उदाहरणार्थ पोटॅशियम, ॲटॉमिक नंबर इज 90, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनचे रूपांतर 2881. मग संयुजा किती आहे? ओनली 1 इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. व्हॅलन्सी इज 1. अशा पद्धतीने थोडक्यात आपण पिरियडिक टेबल विषयी माहिती पाहिली. याच्यावर वेगवेगळे प्रश्न सांगितलेले आहेत किंवा याच्यावरती वेगवेगळी माहिती सुद्धा आहे. याआधी आपण जी काही स्लाइड पाहिली पिरियडिक टेबलची, त्याच्यामध्ये पिरियडिक टेबलची जी काही माहिती दिली आहे, पिरियडिक टेबल जो आहे उदाहरणार्थ हा पण पिरियडिक टेबल आपण पाहतोय. या पिरियडिक टेबलमध्ये काय सांगितलेलं आहे? या पिरियडिक टेबलमध्ये सांगितलेलं आहे की हे जे एस ब्लॉक मधले जे काही एलिमेंट्स आहेत ते एस ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत त्या एस ब्लॉक एलिमेंट्सची काही वैशिष्ट्ये आहेत. ते वैशिष्ट्यामध्ये सांगितले की द जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ एलिमेंट ऑफ दिस ब्लॉक. The S block elements, general electronic configuration of the element of this block is NS2 and NS1. Then these are soft metals with low melting and boiling points because of their low ionization energies. Reactivity of this element metals increases on moving down the group. From top to bottom the reactivity is increases. Distance between the valence electron and nucleus is increases. They are electropositive and metallic elements. Their metallic character also increases on moving down the group. They are strong reducing agent. म्हणजे एस ब्लॉकची जी काही थोडक्यात जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. एस ब्लॉकमध्ये 2 प्रकारचे जे काय आहेत ती मूलद्रव्ये इथं आहेत: आम्लारीधर्मी आणि आम्लारीधर्मी मृदा धातू. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 आणि ह्या 1 आणि 2 मधले आणि 13 to 17 these elements according to IUPAC recommendation. IUPAC म्हणजे का IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री यांनी जी काय रेकमेंडेशन ठरवून दिले त्यांच्यानुसार याला नॉर्मल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह, सामान्य किंवा प्रसामान्य मूलद्रव्ये, नॉर्मल और रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स त्याला म्हटलं जातं. ग्रुप 1, 2 आणि 13 ते 17 मधले जे काही मूलद्रव्ये आहेत त्यांना. आणि एलिमेंट 3 to 12 3 ते 12 ला काय म्हणतात? फ्रॉम 3 to 12 ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे त्याला संक्रामक मूलद्रव्ये. त्यानंतर हे हॅलोजन्स आहेत. त्यानंतर हे नोबल गॅसेस आहेत 18 ग्रुपमधले. 2 series ऑफ लॅन्थेनाइट्स आर देअर. 2 series ऑफ 14 एलिमेंट्स आर इच कॉल्ड लॅन्थेनाइट प्लेस ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. लॅन्थेनाइट आर प्लेस इन 3rd group and in the 6th period. Actinides are placed in 3rd group and in the 7th period. S block elements. The S block elements are the elements where the valence shell electronic configuration of the alkali and alkaline earth metal is NS1, NS2. These elements are powerful reducing agent. These are soft and light elements. त्यानंतर आपण P block ची वैशिष्ट्ये पाहूया. P block मध्ये काय सांगितले? The valence shell of electronic configuration of P block element is NS2 NP1 to NS2 NP6. The P block consists of metals. Sorry, this is the P block. Consists of metals, non-metals and metalloids, and noble gases also in P block. Many of the P block elements exhibit allotropy. Metals are good conductor of heat and electricity. Non-metals are insulators. And the metalloids, silicon and germanium are the semiconductors. Most of these elements from acidic oxides. These elements have high ionization energies. Preceding the noble gas family, there are 2 chemically important groups: non-metals, halogen group and group 16. Then D block elements. D block elements are the elements, the heavy metals, good conductor of heat and electricity, malleable and ductile. D block elements form interstitial compounds. They form complex compounds and metals are used as catalyst. Due to presence of incomplete field n-1d orbital, D block elements forms colored compounds. Then F blocks are there. F block elements are contain electronic configuration F1 raised to 14. Most of the elements are metallic, having high melting and boiling points are there. Some of these elements are radioactive. They form colored compounds. F block elements have unpaired electrons in their f orbital. That is why they show paramagnetic properties. आता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण पिरियडिक टेबल विषयी जी माहिती आहे ती माहिती या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न हा केलेला आहे.
या माहितीवर आधारित जे काही MCQ आहे ते MCQ या व्हिडिओच्या खाली मॉक टेस्टची लिंक दिलेली जाणार असते.